नमस्कार. सिंधुदुर्ग लाईव्हच्या प्रणामवीरा या कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित विशेष कवयित्री संमेलनामध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करतो. खरंच देवा देशील तर कष्टाच्या झाडाला भाकरीचं फळ दे. खरंच देवा देशील तर कष्टाच्या झाडाला भाकरीचं फळ दे. राबणाऱ्या हाताला पुरेसा दाम दे. जगणाऱ्या माणसाला देशाचं भान दे. लुटारूंच्या माथी तुझं पायताण दे. आणि हे चिदान दे गा देवा. हुतात्म्यांचा विसर न व्हावा. हुतात्म्यांचा विसर न व्हावा. या हुतात्म्यांच्या आहुतीला जागृत करण्यासाठी सादर करत आहोत सिंधुदुर्ग लाईव्ह प्रस्तुत प्रणाम वीरा. आपल्यामध्ये आहेत कवयित्री श्वेतल परब, दुसऱ्या कवयित्री आहेत श्यामलताई मांजरेकर आणि नवोदित युवा एक काव्य प्रतिभाचा जोश आपल्यामध्ये आहे स्नेहा कदम. प्रथमतः मी जाणार सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमधील आरपीडी ज्युनियर कॉलेजच्या प्राध्यापिका सन्माननीय लेखिका श्वेतल परब. देशासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या सर्व वीर जवानांच्या स्मृतीस नम्र अभिवादन करून मी माझ्या काव्य वाचनास सुरुवात करत आहे. कवितेचं शीर्षक आहे लढाई. घास भरवताना तू शपथ घेतलीस डोळ्यात आसू न आणण्याची. घास भरवताना तू शपथ घेतलीस डोळ्यात आसू न आणण्याची. पोटच्या पोराच्या ठिकऱ्या उडतील देशासाठी तेव्हा तू नमवणार नाही मान. पोटच्या पोराच्या ठिकऱ्या उडतील देशासाठी तेव्हा तू नमवणार नाही मान. देशद्रोह्यांच्या पुढे तुझी आसव तेव्हा आणि शेवटची टपकली माझ्या टाळूवर. तुझी आसव तेव्हा आणि शेवटची टपकली माझ्या टाळूवर. झिरपत झिरपत पोहोचली माझ्या काळजातून मनगटापर्यंत. आता माझे मजबूत खांदे आणि छाताड तयार आहे. आता माझे मजबूत खांदे आणि छाताड तयार आहे अग्निवर्षावातील ठिणग्या झेलायला. तू मेणबत्ती हातात धरून तशीच उभी राहा. तू मेणबत्ती हातात धरून तशीच उभी राहा. तुझ्या पदराखालून हळूच पाय हलवणाऱ्या चिमण्या डोळ्यात उजेड पेरण्यासाठी. बाबांनी तर तेव्हाचे ताठ खांदे तिळभरही झुकवले नसते. बाबांनी तर तेव्हाचे ताठ खांदे तिळभरही झुकवले नसतील. शस्त्रांच्या धाकानं तसंच राहू दे त्यांना. आता जाताना मात्र चिमुटभर स्नेह हळूच सोडा रांगोळीसारखा. आता जाताना मात्र चिमुटभर स्नेह हळूच सोडा रांगोळीसारखा. माझ्या गुंडाळी झालेल्या देहावर, माझ्या गुंडाळी झालेल्या देहावर, माझ्या गुंडाळी झालेल्या देहावर. धन्यवाद. असं म्हणतात की तू शहीद हुआ तो न जाने कैसे तेरी माँ रोई होगी. तू शहीद हुआ तो न जाने कैसे तेरी माँ रोई होगी. न जाने कैसे तेरी बीवी रात और दिन सोई होगी. दोस्त तेरे खून से निकलने वाली बूंद देखकर हर गोली भी एक बार नहीं 1000 बार रोई होगी. 1000 बार रोई होगी. खरोखरच धन्य ते वीर जवान ज्यांनी 26 जुलै 1999 आपला तिरंगा त्या जम्मू काश्मीरच्या खोऱ्यामध्ये दऱ्या खोऱ्यामध्ये तेजोमय फडकवला. धन्यवाद श्वेतलताई. आपल्यामध्ये आहेत दुसरे ज्येष्ठ कवी श्यामल मांजरेकर. सर्वप्रथम माझ्या सर्व सैनिक बांधवांना कारगिल विजय दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आजच्या ह्या कविता त्यांच्यासाठी समर्पित आहेत. माझ्या कवितेचं शीर्षक आहे सैनिका तुझी व्यथा. राज्यस्तरीय साहित्य मंच नागपूरमधून त्याला अ श्रेणी प्राप्त झालेली आहे. सैनिका तुझी व्यथा न्यारी देशसेवेस जागरूक राही. सैनिका तुझी व्यथा न्यारी देशसेवेस जागरूक राही. कुटुंब नाती सारे विसरे सामान्य जीवन वाटायला नाही. कुटुंब नाती सारे विसरे
सामान्य जीवन वाटायला नाही. थंडीने जरी कळस गाठला, उष्म्याने ओलांडली सीमा. थंडीने जरी कळस गाठला, उष्म्याने ओलांडली सीमा. पोलादापरी कणखर देह, सखोल घावांची नसे तुझ तमा. सखोल घावांची नसे तुझ तमा. घरदार नाती सारे सोडून, घरदार नाती सारे सोडून सेवा करतो मातीची. घरदार नाती सारे सोडून सेवा करीतो मातेची. देशालाच सर्वस्व मानून बाजी लावतो प्राणांची. बाजी लावतो प्राणांची. आज इथे अन उद्या तिथे, आज इथे अन उद्या तिथे भटके जीवन वाट्याला. आज इथे अन उद्या तिथे भटके जीवन वाट्याला. दुष्टांसाठी शस्त्र हाती, न जुमाने विंचू काट्याला. न जुमाने विंचू काट्याला. केला त्याग तू सर्वस्वाचा, केला त्याग तू सर्वस्वाचा. घेऊनी वसा देशसेवेचा. भोगुनी स्वतः दुःख सारे, देशी लाभ सर्व आनंदाचा. देशी लाभ सर्व आनंदाचा. शहीद होता संपे सारे, कुटुंब पडे उघड्यावरती. शहीद होता संपे सारे, कुटुंब पडे उघड्यावरती. उपजीविकेसाठी वणवण फिरे, घेऊन हौतात्म्य दाखला हाती. उपजीविकेसाठी वणवण फिरे, घेऊन हौतात्म्य दाखला हाती. लढतो शत्रूशी प्राणपणाने, गोळ्या झेलितो छातीवर. लढतो शत्रूशी प्राणपणाने, गोळ्या झेलितो छातीवर. वंदन तुझे हे शूरवीरा, प्रेम तुझे या मातीवर. वंदन तुझे हे शूरवीरा, प्रेम तुझे या मातीवर. धन्यवाद. माता आणि माती फरक फक्त वेलांटीचा असतो, पण तो जाणतो तोच कुठेतरी आपलं हुतात्म्य या पृथ्वी तलावर सोडून जातो. आणि त्यासाठीच सिंधुदुर्ग लाईव्हचा हा प्रणाम विरा. थँक्यू मॅडम. आपल्या युवा क्रांतीचा जोश दाखवण्यासाठी मी युवा प्रतिभा आमच्या सावंतवाडीच्या लेखिका आणि नवोदित कवयित्री स्नेहाताई कदम यांना तुझीच क्रांती रे सैनिका, तुझीच क्रांती रे ही कविता सादर करण्यासाठी आमंत्रित. माझ्या कवितेचं नाव आहे तुझीच क्रांती उरते रे. रंग तुझ्या रक्ताचा मातीत मिसळला असा. रंग तुझ्या रक्ताचा मातीत मिसळला असा. सूर्यही त्यापुढे क्षणभर निस्तेज वाटावा तसा. सूर्यही त्यापुढे क्षणभर निस्तेज वाटावा जसा. शौर्य तुझे या देशाचे बळ खरे ठरे. शौर्य तुझे या देशाचे बळ खरे ठरे. तुझ्या मागून आठवण तुझी क्रांती बनून उरे. तुझ्या मागून आठवण तुझी क्रांती बनून उरे. राष्ट्रभक्तीला उपमा तूच. राष्ट्रभक्तीला उपमा तूच. तुझ्यात तिरंगा दिसतो. वा. राष्ट्रभक्तीला उपमा तूच. तुझ्यात तिरंगा दिसतो. तुझ्या प्रेमाच्या भिंती आडच आम्ही सुखाने निजतो. तुझ्या प्रेमाच्या भिंती आडच आम्ही सुखाने निजतो. तुझ्या आईची रीती मांडी बघ. तुझ्या आईची रीती मांडी बघ. देशाचे मंदिर ठरे. तुझ्या मागून आठवण तुझी क्रांती बनून उरे. आम्ही माणूस नाही बनलो अजून. आम्ही माणूस नाही बनलो अजून. सांग तू वीर कसा झाला. आम्ही माणूस नाही बनलो अजून. सांग तू वीर कसा झाला. सर्वस्व हसतच त्यागण्याचा तुला सांग धीर कसा झाला. बलिदानाचे बाळ कडू हे फक्त तुलाच पाजले का रे. तुझ्या मागून आठवण तुझी क्रांती बनवून उरे. चहूबाजूचे अभेद्यवार तुझी पोलादी छाती झेलते रे. चहूबाजूचे अभेद्यवार तुझी पोलादी छाती झेलते रे. तुझ्या आसमानी बाहूंना कसे आयुष्य आमचे पेलते रे. तुझ्या आसमानी बाहूंना कसे आयुष्य आमचे पेलते रे. कशी काय बंदूक तुझी. कशी काय बंदूक तुझी. तुझ्या रक्तातील आग ओकते रे. तुझ्या मागून आठवण तुझी क्रांती बनवून उरते रे. भारत मातेच्या गर्भातील खरा वीरपुत्र तू.
भारत मातेच्या गर्भातील खरा वीर पुत्र तू, सैनिक होऊन आमच्या मातेची ही कूस अजिंक्य राखतो तू. सैनिक होऊन आमच्या मातेची कूस अजिंक्य राखतो तू. किड्या मुंगीसारखे मरतो आम्ही, किड्या मुंगीसारखे मरतो आम्ही, फक्त तुझेच वीर मरण ठरते रे. तुझीच क्रांती उरते रे, तुझेच शौर्य उरते रे. तुझ्या मागुनी आठवण तुझी क्रांती बनून उरते रे, क्रांती बनून उरते रे. धन्यवाद. खूप छान. युवा जोश स्नेहाने आज चैतन्य आणलं आणि त्या वीरांना खरोखर तिच्या काव्यप्रतिभेतून प्रणाम मिळाला आणि प्रणाम वीरा सार्थक झालं. कंधों से मिलते हैं कदम, हम चलते हैं ऐसे, दिल दुश्मन के हिलते हैं. असाच काहीतरी जोश तिने आपल्या कवितेतून सादर केला. मी पुनश्च ज्येष्ठ कवयित्री श्वेतलताई परब यांना विनंती करेन की त्यांनी आपली काव्यप्रतिभा प्रणामवीरात सादर करावी. या कवितेचं शीर्षक आहे मायभूमी. समोर कुणीच नसतं तेव्हा मी नतमस्तक होते तुझ्या चैतन्यमयी मूर्ती समोर. समोर कुणीच नसतं तेव्हा मी नतमस्तक होते तुझ्या चैतन्यमयी मूर्ती समोर. हात जोडले जातात आपोआप, हात जोडले जातात आपोआप, गळून पडतात अहंकाराची पानं. प्रेम, ईर्ष्या, असूया, तृष्णा, माया विरून जातात चटकन. जवान आणि जननीचं शौर्य आणि वात्सल्य डोळ्यातल्या स्वप्नांना जाग आणतात. जवान आणि जननीचं शौर्य आणि वात्सल्य डोळ्यातल्या स्वप्नांना जाग आणतात. निद्रिस्त रक्तपेशी उत्तेजित होतात. आक्रमण, अत्याचार, लुटालूट, जाळपोळ, बलात्कार. आक्रमण, अत्याचार, लुटालूट, जाळपोळ, बलात्कार. माणसाच्या आदिम वासनेच्या क्रौर्यानं हतबल झालेले जीव हाक देतात जीवाच्या आकांतानं. माणसाच्या आदिम वासनेच्या क्रौर्यानं हतबल झालेले जीव हाक देतात जीवाच्या आकांतानं. माझ्या जड देहातील निद्रिस्त मन हलकेच उघडू लागतं अंधारलेल्या पापण्या. माझ्या जड देहातील निद्रिस्त मन हलकेच उघडू लागतं अंधारलेल्या पापण्या. पर्वत पाठीला मारून उभी असलेली मायभूमी आव्हान देते. पर्वत पाठीला मारून उभी असलेली मायभूमी आव्हान देते माझ्यातील मृत पेशींना आणि नेभळट मातृत्वाला. वीरांच्या मर्दुमकीच्या वीरकथा कानात घुमत राहतात. वीरांच्या मर्दुमकीच्या वीरकथा कानात घुमत असताना अंधारात मुठी घट्ट आवळल्या जातात आणि शस्त्र अधिकच धारदार बनत जातात आणि शस्त्र अधिकच धारदार बनत जातात. धन्यवाद. धन्यवाद. श्वेतलताईंनी भारत मातेचं आणि त्याच्या सुपुत्राचं हे जाज्वल्य चेतवणारं, जागवणारं एक काव्य सादर केलं. सिंधुदुर्ग लाईव्हच्या वतीने विशेष धन्यवाद. आपण पुढेच जाऊया आपल्या पुढच्या कवयित्री श्यामल मांजरेकर यांच्याकडे. माझी पुढची कविता आहे जवानांच्या विवाहावर आधारित. कवितेचं शीर्षक आहे दाखला हौतात्म्याचा. उभ्या गावाचा लाडका लेक कुटुंबासाठी गावी आला. उभ्या गावाचा लाडका लेक कुटुंबासाठी गावी आला. पराक्रमाच्या कथा ऐकण्यास अख्खा गाव गोळा झाला. पराक्रमाच्या कथा ऐकण्यास अख्खा गाव गोळा झाला. निधड्या छातीचा वीर जवान, वंशाचा आपुल्या बापा अभिमान. निधड्या छातीचा वीर जवान, वंशाचा आपुल्या बापा अभिमान. मायच्या आनंदा नसे पारावार, पुढ्यात रोज पक्वान्नाचे पान. पुढ्यात रोज पक्वान्नाचे पान. भांडणारी ताई हळवी झाली. भांडणारी ताई हळवी झाली. क्षणभर नजरेआड होऊ न दे. माझा भाऊराया सिंहाचा छावा, साऱ्या जगाची शाबासकी घेई. माझा भाऊराया सिंहाचा छावा, साऱ्या जगाची शाबासकी घेई. थोरा मोठ्याने घातला लग्नाचा घाट. थोरा मोठ्याने घातला लग्नाचा घाट. जवानाला हिरकणी शोधून आणली खास. जवानाला हिरकणी शोधून आणली खास. धावपळ झाली सुरू, पै पाहुणे आले. धावपळ झाली सुरू, पै पाहुणे आले. विवाह बंधनात जखडून सोडला निश्वास.
नव्हती उतरली अंगावरची हळद. नव्हती उतरली अंगावरची हळद. एकमेकांस डोळेही नव्हते भिडले. नव्हती उतरली अंगावरची हळद. एकमेकांस डोळेही नव्हते भिडले. अचानक सैन्यातून निरोप आला. तात्काळ हजर व्हायचे फरमान काढले. अचानक सैन्यातून निरोप आला. तात्काळ हजर व्हायचे फरमान काढले. देशसेवेने रखरखीत वाळवंटी मन होते. देशसेवेने रखरखीत वाळवंटी मन होते. भावनांच्या हिरवळीवर पाठ फिरवून चालले होते. भावनांच्या हिरवळीवर पाठ फिरवून चालले होते. विरहाची सुनामी नैनितीच्या दाटून आली. विरहाची सुनामी नैनितीच्या दाटून आली. साश्रुपूर्ण नयनाने अव्यक्त प्रीत व्यक्त झाली. साश्रुपूर्ण नयनाने अव्यक्त प्रीत व्यक्त झाली. वीर जवान गावाचा शहीद होऊन परतला. वीर जवान गावाचा शहीद होऊन परतला. लपेटलेल्या तिरंग्याच्या कुशीत शांत झोपला. लपेटलेल्या तिरंग्याच्या कुशीत शांत झोपला. शव पाहून मायबाप मूर्छित होऊन कोसळले. शव पाहून मायबाप मूर्छित होऊन कोसळले. नववधूच्या हंबरड्याने सारे गाव गहिवरले. नववधूच्या हंबरड्याने सारे गाव गहिवरले. धन्यवाद मॅडम. अत्यंत भावूक आणि विदारक चित्र त्या शहीद जवानाच्या सगळ्या जीवन प्रवासाचं आपल्या ओळींतून आपण सादर केलं. धन्यवाद. खऱ्या अर्थाने प्रणामवीरा अशाच जवानांसाठी समर्पक भावनेने ही आमची श्रद्धांजली आहे. पुन्हा एकदा युवा जोश भरण्यासाठी कवयित्री स्नेहा कदम. माझ्या पुढील कवितेमध्ये वीर हुतात्म्याची एक मुलगी विद्रोह करते आहे. कवितेचं नाव आहे हौतात्म्य. बाबा, तुम्ही तर सांगून गेला होता, सीमेवर तिरंगा विजयाचा फडकवूनच परत येईन. बाबा, तुम्ही तर सांगून गेला होता, सीमेवर तिरंगा विजयाचा फडकवूनच परत येईन. पण बाबा, काल तुम्ही तिरंग्यातच स्वतःला लपेटून 4 खांद्यावरून सलामी घेतच परत आलात. काल तुम्ही तिरंग्यातच स्वतःला लपेटून 4 खांद्यावरून सलामी घेतच परत आलात. बाबा, तुमच्यासाठी सगळे लोक ढसाढसा रडत होते. बाबा, तुमच्यासाठी सगळे लोक ढसाढसा रडत होते. तुम्ही मायभूमीसाठी हुतात्मा झाले म्हणतच तुमचा जय जयकारही करत होते. तुम्ही मायभूमीसाठी हुतात्मा झाले असे म्हणतच तुमचा जय जयकारही करत होते. बाबा, आता गावात तुमचे वीर स्मारकही उभे होणार आहे. बाबा, आता गावात तुमचे वीर स्मारकही उभे होणार आहे. तुमच्या पराक्रमामुळे आपल्या गावाची इतिहासात नोंदही होणार आहे. तुमच्या पराक्रमामुळे आपल्या गावाची इतिहासात नोंदही होणार आहे. पण बाबा, तुम्हाला कळले का हो, तुमच्या विना आपले घर मात्र पार उद्ध्वस्त झाले. पण बाबा, तुम्हाला कळले का हो, तुमच्या विना आपले घर मात्र पार उद्ध्वस्त झाले. तुमचे म्हातारे आई बाबा अर्ध्यावरच गेले. तुमचे म्हातारे आई बाबा अर्ध्यावरच गेले. तुमच्या विना माझे बालपण तर फुलण्याआधीच कोमेजले. तुमच्या विना माझे बालपण तर फुलण्याआधीच कोमेजले. शूर शिपायाची वीर पत्नी असूनही तुमच्या हौतात्म्याचे प्रमाणपत्र मागण्यास माझ्या आईने शासन दरबारी उंबरठे झिजवले. खरं सांगा बाबा, खरं सांगा बाबा, तुमचे ते थोर हौतात्म्य आज आम्हाला का लाजवते आहे, आज आम्हाला का लाजवते आहे. धन्यवाद. अत्यंत परखड आणि वास्तव चित्रण, समाजाची अवहेलना, त्या शहीदाच्या कुटुंबियांची जी जाणीव आहे ती वेदनादायी जाणीव स्नेहाने मांडली. खरंच लहू वतन के शहीदों का रंग लाया. आज खरंच लहू वतन के शहीदों का रंग लाया है. उछल रहा है जमाने में तू नाम है जिंदगी आजादी. या स्वातंत्र्याच्या पश्चात आणि नंतरही अनेक जवानांनी आपल्या रक्ताचा थेंब आणि थेंब तुमच्या माझ्या स्वास्थ्यासाठी खर्च केला आणि म्हणूनच सिंधुदुर्ग लाईव्ह त्याला सलाम करतो आहे. प्रणाम वीराच्या माध्यमातून.
आपण पुनश्च एकदा जाऊया ज्येष्ठ कवयित्री श्वेतल परब यांच्याकडे. या कवितेचं शीर्षक आहे तुमच्या काळात. आम्ही तुमच्या काळात जन्माला आलो असतो तर, आम्ही तुमच्या काळात जन्माला आलो असतो तर खरंच भाग्यवान ठरलो असतो. प्राणी आणि जमिनीशी नाती जुळवली असती मनापासून, छंदही जोपासले असते किती एक. भटकलो असतो नदी समुद्र किनाऱ्यावर, भटकलो असतो नदी समुद्र किनाऱ्यावर, उंच उंच टेकड्यांवर डोंगर कड्यांवरून उड्या मारत उधळलो असतो घोड्यासारखे. डोंगर कड्यांवरून उड्या मारत उधळलो असतो घोड्यासारखे. वाटली नसती चिंता शिक्षणाची पोटापाण्याची, वाटली नसती चिंता शिक्षणाची पोटापाण्याची. नोकरीसाठी वनवन भटकण्याची गरजही उरली नसती. आजच्या भरवशावर जगलो असतो, आजच्या भरवशावर जगलो असतो. उद्याची पोळी आज कशाला भाजायची म्हणून झोपलो असतो निवांत. उद्याची पोळी आज कशाला भाजायची म्हणून झोपलो असतो निवांत. आटापाटा पोळपाट लाटणं गोंडपाटात गुंडाळून. कुणाला द्यावी लागली नसती अन्नाची पाकिटं, कुणाला द्यावी लागली नसती अन्नाची पाकिटं, आणि त्यासाठी मारामारीही करावी लागली नसती. सरकारकडे मागितला नसता पास आपल्याच गावी जाण्यासाठी, सरकारकडे मागितला नसता पास आपल्याच गावी जाण्यासाठी. एकाच देशात परप्रांतीय म्हणून हाकलवलं नसतं कुणी आम्हाला. बिन आधाराच्या आम्हाला तुमचाच काळ योग्य होता, बिन आधाराच्या आम्हाला तुमचाच काळ योग्य होता. कर्जमाफी मागण्याचा विचार डोक्यात कधीच आला नसता. चतकोर भाकरी खाऊन भरपेट असल्याचे ढेकर दिले असते आम्ही ताणून, चतकोर भाकरी खाऊन भरपेट असल्याचे ढेकर दिले असते आम्ही ताणून. तेव्हा आम्हाला कळलंच नसतं भांडवलशाहीचं नखरेल रूप, तेव्हा आम्हाला कळलंच नसतं भांडवलशाहीचं नखरेल रूप. भाळलो नसतो आम्ही तिच्या छचोर दातृत्वावर, भाळलो नसतो आम्ही तिच्या छचोर दातृत्वावर. जिने गिळंकृत केल्या आमच्या जमिनी वाडवडिलांनी राखून ठेवलेल्या. खरंय. पुरते फसलो आम्ही, पुरते फसलो आम्ही तिच्या नादी लागून. तुम्ही निवृत्त होताना निदान 4 घासाची सोय होईल एवढं पदरात पडतंय. तुम्ही निवृत्त होताना निदान 4 घासाची सोय होईल एवढं पदरात पडतंय. आम्हाला जगावं कसं हे शिकावं लागेल आता. पूर्वजांची पोथडी उघडून तपासावी लागतील अक्षर काचे खालून, पूर्वजांची पोथडी उघडून तपासावी लागतील अक्षर काचे खालून. तुमचा काळ संपलाय तो तर केव्हाचा मागे पडलाय, तुमचा काळ संपलाय तो तर केव्हाचा मागे पडलाय. आता याच काळात मला जगायचंय. कालच्या आठवणी घराच्या कोनवाशाला अडकवून तरच या भिंती शाबूत राहतील उद्यासाठी. कालच्या आठवणी घराच्या कोनवाशाला अडकवून तरच या भिंती शाबूत राहतील उद्यासाठी, तरच या भिंती शाबूत राहतील उद्यासाठी. धन्यवाद. अत्यंत परखड, तितकंच वास्तव आणि तितकंच विदारक. या लोकशाही देशातली सर्वात मोठी जी कॉमनमॅनची जी स्थिती आहे ती आपल्या कवितेतून वास्तव आणि विदारक चित्र श्वेतलताई परब यांनी मांडलेलं आहे. प्रणाम विरात, धन्यवाद. पुन्हा आपण जाऊया श्वेतलताईंनंतर श्यामल मांजरेकर यांच्याकडे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे बहादूर छावा. वंदन तुझं वीरा आम्ही करीतो, साक्षात उभा तू देव. वंदन तुझं वीरा आम्ही करीतो, साक्षात उभा तू देव. तुझ्या नखाची न सर कुणाला, भारत मातेची तू अमूल्य ठेव, भारत मातेची तू अमूल्य ठेव. कर्दन काळ तू नराधमांचा, कर्दन काळ तू नराधमांचा, एकाकी झुंज देशी. कर्दन काळ तू नराधमांचा, एकाकी झुंज देशी. कडाडणाऱ्या सौदामिनीला थोपवून धरी अवकाशी, कडाडणाऱ्या सौदामिनीला थोपवून धरी अवकाशी. सिंह गर्जने जरब बसवितो, जळजळीत कटाक्ष टाकता. सिंह गर्जने जरब बसवितो, जळजळीत कटाक्ष टाकता. वैऱ्यालाही भरे कापरे, निशस्त्र उभा राहता. वैऱ्यालाही भरे कापरे, निशस्त्र उभा राहता.
सावध चौकस दाही दिशा तू, सावध चौकस दाही दिशा तू, ओळखे गनिमांचा कावा. सावध चौकस दाही दिशा तू, ओळखे गनिमांचा कावा. चक्रव्यूहाचा भेद करीशी, पराक्रमी बहादूर छावा. चक्रव्यूहाचा भेद करीशी, पराक्रमी बहादूर छावा. वार झेलिता छाताडावरती, वार झेलिता छाताडावरती, हायन येई वदनी. वार झेलिता छाताडावरती, हायन येई वदनी. रुधिर रणांगणी शांत होशी, शत्रूचा खात्मा करुनी. रुधिर रणांगणी शांत होशी, शत्रूचा खात्मा करुनी. व्यर्थ न जाई तुझे बलिदान, वचन तुला आम्ही देतो. व्यर्थ न जाई तुझे बलिदान, वचन तुला आम्ही देतो. स्फूर्तिस्थान तू आम्हा तरुणांचे, सलाम तुझला करीतो. स्फूर्तिस्थान तू आम्हा तरुणांचे, सलाम तुझला करीतो. सलाम तुझला करीतो. अत्यंत पुन्हा एकदा या मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी जे लढलेत, तुमच्या माझ्या स्वास्थ्यासाठी, त्या वीरांना, युद्धभूमीसाठी त्यांनी काय तयारी केली हे आपल्या कवितेतून सादर करतील. हे युद्धभूमी, स्नेहा कदम. ती आपले वीर जवानांसाठी युद्धभूमीला विनवणी करत आहे. माझ्या कवितेचं नाव आहे हे युद्धभूमी. हे युद्धभूमी तू आता दीक्षा घे तथागतांची तुझ्या अंतरात. हे युद्धभूमी तू आता दीक्षा घे तथागतांची तुझ्या अंतरात. वैराने कधी वैर नाही संपत, वैराने कधी वैर नाही संपत. प्रेमाने जग जिंकण्याचा मंत्र देऊन गेला शांतिदूत. प्रेमाने जग जिंकण्याचा मंत्र देऊन गेला शांतिदूत. हे युद्धभूमी तू दीक्षा घे आता तथागतांची तुझ्या अंतरात. हे युद्धभूमी नको पुन्हा साम्राज्यवाद. हे युद्धभूमी नको पुन्हा साम्राज्यवाद. नकोच पुन्हा रक्तरंजित इतिहास. नकोच पुन्हा रक्तरंजित इतिहास. त्यागाने जग जिंकण्याचा उपदेश देऊन गेला धम्मदूत. त्यागाने जग जिंकण्याचा इतिहास देऊन गेला धम्मदूत. हे युद्धभूमी तू दीक्षा घे आता तथागतांची तुझ्या अंतरात. हे युद्धभूमी, हे युद्धभूमी तू पुन्हा बनू नकोस कुरुक्षेत्र. हे युद्धभूमी तू पुन्हा बनू नकोस कुरुक्षेत्र. नकोच कपटाने सर्वनाश, नकोच कपटाने सर्वनाश. मैत्री भावाने जग जिंकण्याचा राजमार्ग देऊन गेला मैत्रीदूत. मैत्री भावाने जग जिंकण्याचा राजमार्ग देऊन गेला मैत्रीदूत. हे युद्धभूमी तू दीक्षा घे आता तथागतांची तुझ्या अंतरात. हे युद्धभूमी, हे युद्धभूमी नको बनूस पुन्हा हिंसेचे रूप. हे युद्धभूमी नको बनूस पुन्हा हिंसेचे रूप. नकोच पुन्हा कारगिल, नकोच पुन्हा कारगिल. नको गमावूस तुझे वीर सुपूत. नकोच पुन्हा कारगिल आणि नको गमावूस तुझे पुन्हा वीर सुपूत. हे युद्धभूमी तू दीक्षा घे आता तथागतांची तुझ्या अंतरात. जगाला युद्ध नको बुद्ध हवा म्हणतच रुजू दे शांती मना मनात. जगाला युद्ध नको बुद्ध हवा म्हणतच रुजू दे शांती आता मना मनात. हे युद्धभूमी तू दीक्षा घे आता तथागतांची तुझ्या अंतरात, तुझ्या अंतरात, तुझ्या अंतरात. वा. जगाला युद्ध नाही, बुद्धाचीच गरज आहे. परंतु बाजूचा पाकिस्तान हे आजही समजत नाहीये आणि म्हणूनच त्या पाकिस्तानला वारंवार तोंडावर पाडून त्यांच्या मुखवटा आवरून, मुसक्या आवरून आमचा वीर जवान 26 जुलै 1999ला त्यागाने, स्वतःच्या रक्ताच्या घामाने तो तिरंगा तेजोमय केला. आणि त्यासाठी सिंधुदुर्ग लाईव्हचा या प्रणामवीरासाठी श्वेतल परब यांना मी आमंत्रित करतो. तुमच्यामुळेच बंधू आम्ही भगिनी लढतोय लढाया. तुमच्यामुळेच बंधू आम्ही भगिनी लढतोय लढाया. रोजच तुमच्या पायावर ठेवून पान समर्पणाचे. तुमची निष्ठा आमचं प्रेम, तुमची निष्ठा आमचं प्रेम. तुमचं दातृत्व आमचं वात्सल्य. दोघांनी मिळून द्यायचंय वाण उज्ज्वल भविष्याचं अपुल्या मातेला.
दोघांनी मिळून द्यायचे वाण उज्ज्वल भविष्याचं अपुल्या मातेला, जिने आपला पाळणा हलवताना हलकेच आपली टाळू तेलानं चोपली असेल. वा. जिने आपला पाळणा हलवताना हलकेच आपली टाळू तेलानं चोपली असेल. पापण्यांवर साचलेलं पाणी सांडू नये लेकरांच्या पायांवर म्हणून ओला केला असेल लवलवता पदर. वा. पापण्यांवर साचलेलं पाणी सांडू नये लेकरांच्या पायावर म्हणून ओला केला असेल लवलवता पदर. बंधू तुम्ही सीमेवर, बंधू तुम्ही सीमेवर, आम्ही वेशीच्या आत असलो जरी वेस आणि कुस जोडत राहील आपल्या दोघांमधील अंतर. बंधू तुम्ही सीमेवर, आम्ही वेशीच्या आत असलो जरी वेस आणि कुस जोडत राहील आपल्या दोघांमधील अंतर. असंच आपल्या तळ हाताच्या रेषांइतकंच एकमेकांशी मिळतं जुळतं राहून, असंच आपल्या तळ हातावरच्या रेषांइतकंच एकमेकांशी मिळतं जुळतं राहून. धन्यवाद. वा. छान. आपण पुनश्च एकदा जाऊया श्यामल मांजरेकर यांच्याकडे. ऑपरेशन विजय ही जी मोहीम होती कारगिल युद्धामध्ये, त्याच्यामध्ये मला वाटतं 10 जून 1999 रोजी पाकिस्तानमध्ये भारताचे 6 सैनिक आणि कॅप्टन सौरभ कालिया आपल्या टीम सोबत गेले. टीमसोबत आणि तिथे सर्वेक्षणासाठी गेल्यानंतर जी विटंबना केली होती आपल्या सैनिकांची, त्यांनी अत्यंत घाण हलाहल होता. करून त्यांना हे केलं. हा, आणि त्या मरण यातना ज्या होत्या अंगावर काटा आणणाऱ्या, त्या एका सैनिकाने आपल्या सांगितलेल्या आहेत. त्या माझ्या कवितेतून मांडण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. त्या धर्तीवर केलेली कविता आहे. निश्चितच. कवितेचं शीर्षक आहे विराम. अमावास्येच्या आता भयान राती काजव्यांची झाली दाटी. अमावास्येच्या आता भयान राती काजव्यांची झाली दाटी. किर्र अंधकाराच्या पोटी कुणकुण लागे मज संकटाची. गस्त घालताना सीमेवर मला खुन्नस नजरेने हेरले होते. गस्त घालताना सीमेवर मला खुन्नस नजरेने हेरले होते. कुणीतरी मागावर होते, कट कारस्थान शिजत होते. का कसे कोण जाणे मन शंकेने घेरून गेले. का कसे कोण जाणे मन शंकेने घेरून गेले. माता पिता पत्नीशी बोलून निरोप घेऊन आश्वस्त झाले. माता पिता पत्नीशी बोलून निरोप घेऊन आश्वस्त झाले. तान्हुल्या बाळाचा मी पिता, वृद्ध आईबाबांचा आधार. तान्हुल्या बाळाचा मी पिता, वृद्ध आईबाबांचा आधार. सुंदर निष्पाप सहचारिणी, 2 वर्षाचा एक चाकी संसार. 2 वर्षाचा एक चाकी संसार. सतत मनी विचारांचे काहूर, चिमुकला बाळ येई डोळ्यासमोर. सतत मनी विचारांचे काहूर, चिमुकला बाळ येई डोळ्यासमोर. स्पर्शही नव्हता अद्याप पित्याचा, अधीर मनास लागे घोर. स्पर्शही नव्हता अद्याप पित्याचा, अधीर मनास लागे घोर. झाडीतून भिरकावला दगड, चटकन आलो भानावर. झाडीतून भिरकावला दगड, चटकन आलो भानावर. काळोखात बंदूक रोखून गोळी झाडली सावजावर. काळोखात बंदूक रोखून गोळी झाडली सावजावर. नेम चुकला घात झाला, नेम चुकला घात झाला. गनिमाचा कावा ओळखताना आला. ध्यान हटवण्या दगड भिरकावला, ध्यान हटवण्या दगड भिरकावला. यमांचा तांडा समोर उभा ठाकला, यमांचा तांडा समोर उभा ठाकला. सहस्त्र हत्तींचे बळ एकवटून असफल झटापट झाली. सहस्त्र हत्तींचे बळ एकवटून असफल झटापट झाली. डोक्यावरच्या प्रचंड प्रहाराने डोळ्यासमोर अंधारी आली. डोक्यावरच्या प्रचंड प्रहाराने डोळ्यासमोर अंधारी आली. जाग येता पाहे स्वतःस वैराच्या जबड्यात बंदिस्त. जाग येता पाहे स्वतःस वैराच्या जबड्यात बंदिस्त. साखळ दंडे मज जखडून टाकी क्षणात झाले सारे उद्ध्वस्त. साखळ दंडे मज जखडून टाकी क्षणात झाले सारे उद्ध्वस्त. मी चकार शब्द न बोले पुसती मजला रहस्य माते. मी चकार शब्द न बोले पुसती मजला रहस्य माते. तीक्ष्ण कट्यार नखे उपटती रक्ताने माखती दशबोटे. तीक्ष्ण कट्यार
नखे उपटती रक्ताने माखती दशबोटे. अणुकुचीदार सुई समान, अणुकुचीदार सुई समान हत्यार टोचे सर्वांगाला. अणुकुचीदार सुई समान हत्यार टोचे सर्वांगाला. मरण यातना सहन केल्या परिमुखातून शब्द नाला, परिमुखातून शब्द नाला. लाथा बुक्के बसती छाती, लाथा बुक्के बसती छाती कडा कडा बरगड्या मोडती. लाथा बुक्के बसती छाती कडा कडा बरगड्या मोडती. त्वचा देहीची सोलती नख शिकांत, त्वचा देहीची सोलती नख शिखांत. हाय म्हणूनी ना शब्द येती, हाय म्हणूनी ना शब्द येती. विवस्त्र देह बर्फाची लादी, विवस्त्र देह बर्फाची लादी जननेंद्रियास चाप लाविती. विवस्त्र देह बर्फाची लादी जननेंद्रियास चाप लाविती. प्रयत्न सारे असफल ठरता गळा चिरुनी पाट वाहती, गळा चिरुनी पाट वाहती. अस्मिता तुझी जागरूक ठेवीन अखेरचा हा तुला सलाम. अस्मिता तुझी जागरूक ठेवीन अखेरचा हा तुला सलाम. कवटाळून घे तिरंग्यात मज, कवटाळून घे तिरंग्यात मज. शहीद जवान मी घेतो विराम, शहीद जवान मी घेतो विराम. धन्यवाद. वा, पिस्ताडणे आपल्या थोर जवानांची जी अवहेलना केली त्याचं वास्तव आणि विदारक रूप मांजरेकर मॅडमांनी आपल्यासमोर मांडलेलं आहे. प्रेक्षकांना निश्चितच ते अंतर्मुख करणार आहे. इतक्या सगळ्या मरण यातना सहन करून ते तिथे आहेत म्हणून तुम्ही आपण आहोत, सुरक्षित आहोत, सेफ आहोत. पुन्हा एकदा युवा जोश स्नेहा कदम. बये शेकडो मैल पायी चालत तू करत गेलीस पंढरीची वारी. बये शेकडो मैल पायी चालत तू करत गेलीस पंढरीची वारी. डोक्यावर तुळस आणि गळ्यात तुळशीची माळ घालून चालत राहिलीस दिंडीच्या मागून अनवाणी काळ्या विठोबाच्या दर्शनासाठी. डोक्यावर तुळस आणि गळ्यात तुळशीची माळ घालून चालत राहिलीस दिंडीच्या मागून अनवाणी काळ्या विठोबाच्या दर्शनासाठी. इतक्या वाऱ्या केल्यास तू बये, इतक्या वाऱ्या केल्यास तू बये. मग झाली असेलच ना विठ्ठलाकडे पोचवणारी प्रत्येक वाटच तुझ्या ओळखीची. मग झाली असेलच ना विठ्ठलाकडे पोचवणारी प्रत्येक वाटच तुझ्या ओळखीची. मग सांग ना भेटले का कधी वाटेत तुला चोखोबा तुका नामा. मग सांग ना भेटले का कधी वाटेत तुला चोखोबा तुका नामा. ज्यांनी खरं तर विठ्ठलाचीच भरवली होती शाळा हृदयाच्या गाभाऱ्यात विठ्ठलाला सनातनी जाचातून मुक्त करण्यासाठी. ज्यांनी खरं तर विठ्ठलाचीच भरवली होती शाळा हृदयाच्या गाभाऱ्यात विठ्ठलाला सनातनी जाचातून मुक्त करण्यासाठी. बये आयुष्यभर तुळशीला दैवत मानणारी तू. बये आयुष्यभर तुळशीला दैवत मानणारी तू. मनात रोवलीस का ग तुळस समतेच्या विचारांची. मनात रोवलीस का ग तुळस समतेच्या विचारांची. तुझ्या निवडुंगी आयुष्याला पालवी देणारी, तुझ्या निवडुंगी आयुष्याला पालवी देणारी. बये वर्षातून एकदा विठ्ठलाच्या दर्शनाने पवित्र होणारी तू. बये वर्षातून एकदा विठ्ठलाच्या दर्शनाने पवित्र होणारी तू. बोललीस का कधी चंद्रभागेशी, बोललीस का कधी चंद्रभागेशी जी रोजच विठ्ठलाच्या चरणांना न्हाऊ घालते आणि स्वतः मात्र मलिन होऊन वाट पाहते पुन्हा एकदा विषमतेचा कचरा साफ करणाऱ्या जनाईच्या अभंगाची. पुन्हा एकदा विषमतेचा कचरा साफ करणाऱ्या जनाईच्या अभंगाची, जनाईच्या अभंगाची, जनाईच्या अभंगाची. युवा प्रतिभा आणि या सिंधुदुर्ग जिल्हा ज्या गोष्टीने ओळखला जातो की ही काव्य प्रतिभेची ओतप्रोत भरलेली ही परशुरामाची भूमी. आणि आज या लाल मातीतून तिच्या काव्य प्रतिभेचा प्रणामविरा आपल्यापर्यंत आम्ही पोचत आहोत कारगिल विजय दिनानिमित्त. कवितेचं शीर्षक आहे वाघाची शिकार. आपले सैनिक म्हणजे हे वाघच आहेत आणि या वाघानं जर बांधून टाकलं तर काय होईल हे या कवितेतून मी सादर केलेलं आहे. वा वा. त्यांनी ठरवलंय वाघाची शिकार नाही करायची.
त्यांनी ठरवलंय वाघाची शिकार नाही करायची, त्याची नख आणि दात तोडून त्याला गायीच्या गोठ्यात बांधायचं. त्याची नख आणि दात तोडून त्याला गायीच्या गोठ्यात बांधायचं. त्याचं स्वरयंत्र काढून घ्यायचं बळजबरीनं. त्याचं स्वरयंत्र काढून घ्यायचं बळजबरीनं. मग गिधाडासारखं तुटून पडता येईल वाघावर. मग गिधाडासारखं तुटून पडता येईल वाघावर. लचके तोडता येतील जिवंत वाघाचे, तो मेल्याचे समजून. लचके तोडता येतील जिवंत वाघाचे, तो मेल्याचे समजून. पण त्यांना कधी समजणार वाघाला कैद करून करता येत नाहीत अत्याचार. पण त्यांना कधी समजणार वाघाला कैद करून करता येत नाहीत अत्याचार. त्याच्या व्याघ्र कातडीला कापता येत नाही आपल्या भ्रष्ट हाताने. त्याच्या व्याघ्र कातडीला कापता येत नाही आपल्या भ्रष्ट हाताने. चावता येत नाही आपल्या कुचक्या दातांनी. त्यासाठी लागतो शुद्ध मन आणि आत्म्याचा पांढरा शुभ्र अंगरखा. त्यासाठी लागतं शुद्ध मन आणि आत्म्याचा पांढरा शुभ्र अंगरखा. ज्यानं कैद करावं वाघाला, त्यानं आधी स्वतःसाठी शिवावा अंगरखा शुद्ध कातडीचा. वाघासारखं जगायचं असेल तर, ज्यानं कैद करावं वाघाला, त्यानं स्वतःसाठी शिवावा अंगरखा शुद्ध कातडीचा. वाघासारखं जगायचं असेल तर, वाघासारखं जगायचं असेल तर, वाघासारखं जगायचं असेल तर. धन्यवाद. आपल्या जवानांना खरोखरच ते वाघासारखे लढतायत आणि म्हणूनच हा प्रणामवीर आपण घेतो आहोत. खऱ्या अर्थाने श्वेतल परब यांच्या काव्य प्रतिभेतून वाघाचं त्यांचं काळीज असतं. म्हणूनच शत्रूला एकदा नाही तर 3दा आपण पराभूत करू शकलो. जवळचा चीन सुद्धा आज आपल्याकडे नजरेला नजर भिडवू शकत नाही. ही दहशत आहे माझ्या वाघासारख्या सैनिकांची. त्याच्यासाठीच आजचा हा प्रणामवीरा. पुढची काव्य प्रतिभेसाठी श्यामल मांजरेकर. पुढची माझी कविता आहे मी सैनिक भारत मातेचा. हा सैनिक आपल्या भारत मातेला शब्द देते, तू घाबरू नको, मी आहे. पुत्र तुझा मी होतो नतमस्तक, शिर झुकवणी माते. पुत्र तुझा मी होतो नतमस्तक, शिर झुकवणी माते. जीवन अर्पित तुझ्याच सेवे, आपुले अतूट नाते. जीवन अर्पित तुझ्याच सेवे, आपुले अतूट नाते. सीमेवरती सशस्त्र उभा मी, पुत्र तुझा धीरोदात्त. सीमेवरती सशस्त्र उभा मी, पुत्र तुझा धीरोदात्त. चिंता नको निश्चिंत राहा तू, उपटेन शत्रू उन्मत्त. चिंता नको निश्चिंत राहा तू, उपटेन शत्रू उन्मत्त. असेल तो ताकदीने भारी, असेल तो ताकदीने भारी, नको करू तू फिकीर. असेल तो ताकदीने भारी, नको करू तू फिकीर. कडा प्रतिकार करुनी तयांची, कापुनी टाकेन लकीर. कडा प्रतिकार करुनी तयांची, कापुनी टाकेन लकीर. फडकतो जेव्हा नभी तिरंगा, उर अभिमानाने फुलतो. फडकतो जेव्हा नभी तिरंगा, उर अभिमानाने फुलतो. कानी पडता बिगुल ध्वनी, माझा बाहुत्वेषाने स्फुरतो. कानी पडता बिगुल ध्वनी, माझा बाहुत्वेषाने स्फुरतो. गर्व मजला सैनिक म्हणूनी, ध्यास घेई मन रक्षणाचा. गर्व मजला सैनिक म्हणूनी, ध्यास घेई मन रक्षणाचा. सलाम करीती देश बांधव मज, अभिमान मजला प्रिय देशाचा. अभिमान मजला प्रिय देशाचा. तुझ्या रक्षणार्थ शहीद होईन, कदापि न भय मज मृत्यूचा. तुझ्या रक्षणार्थ शहीद होईन, कदापि न भय मज मृत्यूचा. कफन म्हणूनी तिरंग्यात शव, मिरवेल पुत्र भारतभूचा. कफन म्हणूनी तिरंग्यात शव, मिरवेल पुत्र भारतभूचा. मिरवेल पुत्र भारतभूचा. वा, आपल्या शहीदांनी जे बलिदान दिलं आहे त्याप्रती श्यामल मांजरेकरांची ही काव्य प्रतिभा समर्पित होती. आणि मॅडम, आपण शेवटी जो उल्लेख केला की तो शहीद होतो आहे आणि त्यानंतर त्याची जी भार्या आहे तिचं मंगळसूत्र हे कुठेतरी
हरपलेला आहे. आणि त्या मंगळसूत्रावर आधारित 2 ओळी मलाही सुचल्या आणि मीही आपल्या समोर सादर करतो की युद्धाची ललकारी ऐकल्यावर गावच्या पोरी वेशीवरून कुंकवाला निरोप देतात. की युद्धाची ललकारी ऐकल्यावर गावच्या पोरी वेशीवरून कुंकवाला निरोप देतात. देशाच्या ध्वजाजवळ दान मंगळसूत्राचे ते मागत राहतात. पोस्टमनची वाट पाहतात. बांगड्या त्या तशाच जपत राहतात. पेपरवाला गावाला विजय मिळाला सांगून जातो कारगिल विजय. पेपरवाला गावाला विजय मिळाला सांगून जातो कारगिल विजय. मात्र तो पोस्टमनच त्या पोर विधवा झाल्याची तार दारात टांगून जातो आणि त्या विधवेचं मंगळसूत्र तयात हरपून जातं. या प्रणामवीरांना खरोखरच किती धन्यवाद देऊया. किती त्यांची गाथा, त्यांची कथा आणि त्यांची व्यथा कितीही मांडली तरी सुद्धा आपण त्यांचे उपकार फेडू शकत नाहीत. मात्र सिंधुदुर्ग लाईव्हच्या प्रणामवीरातून फक्त आपण त्यांना नमन करू शकतो. आज सैनिकांची ही कथा, व्यथा आणि वेदना जपवणारी प्रणामवीरा सुद्धा तुमच्या सोबत आहे. तुम्ही काय केलं पाहिजे हे माणसा तू घरात राहा आणि एवढंच कर, सांगेल स्नेहा कदम. माझ्या कवितेचं नाव आहे माणसा तू फक्त इतकेच कर. आभाळ काल जसे होते ओथंबलेले, आजही तसेच आहे तुझ्यासाठी ममतेने भारलेले. आभाळ काल जसे होते ओथंबलेले, आजही तसेच आहे तुझ्यासाठी ममतेने भारलेले. तुझ्या माथ्यावरचा सूर्य प्रकाशाचे दान घेऊन नित्य तुझ्या अंगणात आजही खेळतोच आहे. तुझ्या माथ्यावरचा सूर्य प्रकाशाचे दान घेऊन नित्य तुझ्या अंगणात आजही खेळतोच आहे. आणि पायाखालची माती सुद्धा तुझ्या भाकरीचा प्रश्न सोडवण्यासाठी नित्यच आपला गर्भ फुलवतेच आहे. आणि पायाखालची माती सुद्धा तुझ्या भाकरीचा प्रश्न सोडवण्यासाठी नित्यच आपला गर्भ फुलवते आहे. माणसा तू आता फक्त इतकंच कर. माणसा तू आता फक्त इतकंच कर. आशेचे पंख लावून आभाळात स्वप्नांचे चांदणे भर. आशेचे पंख लावून आभाळात स्वप्नांचे चांदणे भर. सूर्यासारख्या स्वयंप्रकाशाने तुझ्यातल्या प्रज्ञेला प्रज्वलित कर. सूर्यासारख्या स्वयंप्रकाशाने तुझ्यातल्या प्रज्ञेला प्रज्वलित कर. विध्वंस होणाऱ्या या जगात आत्मविश्वासाची किरणे भर. विध्वंस होणाऱ्या या जगात आत्मविश्वासाची किरणे भर. आणि हृदयाच्या मातीत पुन्हा एकदा माणूसपण पेर. आणि हृदयाच्या मातीत पुन्हा एकदा माणूसपण पेर. माणसा तू आता फक्त इतकेच कर. तुझा सैनिक तूच हो. माणसा तू आता फक्त इतकेच कर. तुझा सैनिक तूच हो. बाकी निसर्ग तुला तारेलच. निसर्ग तुला तारेलच. निसर्ग तुला तारेलच. सुंदर. स्नेहाने सिंधुदुर्ग लाईव्हच्या प्रणामवीरातून आपल्याला नमन करत सांगितलं आहे की निसर्ग तुला तारणार आहे. तू फक्त शासनाने दिलेल्या सूचनांचं पालन कर. घरात राहा, सेफ राहा. आपल्या मनोरंजनासाठी सिंधुदुर्ग लाईव्ह 24 तास काम करत आहे. आणि आज आमच्या या भारतभूच्या या तमाम वीरांना नमन करण्यासाठी आपण होतो प्रणाम वीरा या कार्यक्रमात. सहभागी कवयित्री सन्माननीय श्वेतल परब, सन्माननीय श्यामल मांजरेकर आणि आमची युवा भगिनी स्नेहा कदम या तिन्ही कवयित्रींचं सिंधुदुर्ग लाईव्हच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देतो. आणि शेवटी आपल्याला एकच सवाल ठेवतो की वस्तीत असतो पोरगा नंगा, गावी चालतो मस्तीखोर दंगा. आणि येणाऱ्या 15 ऑगस्टला त्या तिरंग्याकडे बघून खरंच सांगा, तडफडतो की फडफडतो तुमचा माझा तिरंगा, तुमचा माझा तिरंगा. धन्यवाद.